दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा गंभीर प्रश्न अखेर महानगरपालिकेच्या विशेष महासभेत गाजला। खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक अजिंक्य साणे यांनी सभागृहात आपली भूमिका ठामपणे मांडली। नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था, जागोजागी पडलेले खड्डे आणि त्यातून नागरिकांना निर्माण होणारा त्रास यावर विशेष महासभेत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी नगरसेवक अजिंक्य साणे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत प्रशासनाचे लक्ष रस्त्यांच्या दुरावस्थेकडे वेधले। महापालिकेने रस्त्यांची कामे, खड्डे बुजविणे आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास मिळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे साणे यांनी सभागृहात मांडले। मान्सूनपूर्व कामातील त्रुटी, पर्जन्यजन्य नियंत्रणाचे अपयश आणि आपत्ती व्यवस्थापनातील उणीवा आणि सिंहस्थाविषयी विषयावर चर्चा करतात। तर गेल्या काही दिवसांमध्ये ज्या शहरामध्ये कामं चालू आहेत आणि अपघाताच्या घटना घडल्या, त्यामध्ये जे आपल्या शहरातील नागरिक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्यांना मी प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। काही आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरामध्ये सिंहस्थाची कामं चालू आहेत आणि सिंहस्थाच्या दृष्टीने गेल्या 1.5 वर्षापासून ही कामं होत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री, कुंभमेळा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ असतील, शहरातले आमदार असतील, आपण स्वतः आयुक्त, हे सर्व सभागृह निवडणूक झाल्यानंतर आपण आपापल्या परीने या कामांमध्ये कशा पद्धतीने ही कामं चांगल्या रीतीने व्हावी याकरता आपण सर्वजण जीव तोडून प्रयत्न करतो। परंतु दुर्दैवाने काही घटना घडल्या, त्याचा उहापोह इथे झाला। परंतु आपण हा उहापोह होत असताना शहराला मोठ्या प्रमाणामध्ये जी कामं चालू आहेत, ही कामं कुठल्या पद्धतीत चालू आहेत त्याचा देखील उहापोह 34,000 कोटी रुपये साधारणतः सरकारने या शहराला दिली आणि या शहरामध्ये एक ना एक अशी अनेक कामं विकासाची चालू आहेत। ती सिंहस्थाची 28 रस्त्यांची असतील, गेट पाईपलाईन योजनेची असतील, MNGLचा उल्लेख इथे होतोय त्यावर मी बोललो। परंतु या सिंहस्थाच्या कामांमुळे मागच्या महिन्यात जो जोरदार पाऊस पडला त्याने ही परिस्थिती निर्माण झाली आणि रस्त्यावर पाणी साचलं। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना खड्डे असतील ते लक्षात नाही आले आणि अपघात झाला। मी आपल्याला देखील धन्यवाद देऊ इच्छितो की आपण असेल, आयुक्त असतील, राज्य सरकार असेल, सर्व गटनेते असतील, आपण संवेदनशीलरित्या निर्णय घेतला आणि त्या परिवारांना देखील मदत करण्याचं काम आपण केलं। त्याच्यामधून त्यांचा माणूस तर निश्चित परत येणार नाही, परंतु आपण त्या सर्वांबरोबर आहोत, ते शहर त्या सर्वांबरोबर आहे, ही भावना त्या कुटुंबाच्या कडे व्यक्त झाली पाहिजे आणि ती आपण या माध्यमातून केली ते देखील मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। माननीय महापौर महोदय, आपल्याला माहिती आहे की कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी बैठक घेतली। राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि त्यांनी बैठक घेतली, परंतु इथे बैठक होत असताना MNGLने जे काही शहरामध्ये रस्त्याचं खोदकाम केलंय त्याविषयी देखील चर्चा झाली आणि MNGLला गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही देखील सांगतोय वारंवार, मी तर एप्रिल महिन्यापासून बाबूजी पत्र देतोय। आमच्या प्रभागामध्ये अचानक एका दिवशी एका भागामध्ये MNGLचे काही अधिकारी आले आणि त्यांनी खोदकाम चालू केलं। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन केला, आता मगाशी उपमहापौरांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं काय काय त्याच्यामध्ये अटी शर्ती आहेत, पण आयुक्त महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो, त्यांनी मोठं JCB लावलं कॉलनी रस्त्याला, 6 मीटरचा कॉलनी रस्त्या आणि ते धनाधन तोडायला सुरुवात केली। लोक जमले, लोकांचे फोन आले की त्यावेळेला सरकारने युद्धजन्य परिस्थितीवर काही आदेश पाडले होते, तर आम्ही त्यांना एकच विनंती केली की तुम्ही JCBने काम करू नका, तुम्ही हे काम मॅन्युअली करा। परंतु MNGLचे लोक एकतर त्यांच्याशी कोणाशी बोलायचं हेच पहिले समजत नाही आणि बोलल्यानंतर त्यांचे अधिकारी इतके मस्तवाद, त्यातले एक अधिकारी इथे उपस्थित आहेत, आपण जे काही MNGLला आणि शासनाने आपण निर्देश दिले म्हणून ते इथे उपस्थित झाले, त्यात एक अधिकारी तिथे उपस्थित होते आणि बाबूजी त्यांनी असं उत्तर दिलं की आमच्या याच्यात ही अट नाहीच आहे, आम्ही JCB लावू, काही करू, परंतु मला सगळ्या जिल्ह्याभराचं काम असतं
मला इथे एका प्रभागापुरतं बघायला वेळ नाही की दुसऱ्या अधिकाऱ्यांना जातो. तर त्यावेळेला जर यांनी ही जर काळजी घेतली असती तर आज जे काही अपघात शहरामध्ये होत आहेत ते कळले असते. म्हणजे एका कंपनीच्या कामापूर्वी सगळ्या महापालिकेवर रोष व्यक्त झाला. नगरसेवकांच्या मागे नागरिक लागले, तो काही शेवटी नागरिक कोणाकडे जाणार? कंपनी MNGL असेल, प्राधिकरण असेल, सामान्य माणसाला ते माहिती नाही. त्यांना माहिती आहे की आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आम्ही तुमच्याकडे येणार. आज लोकांचे दुसरे कुठलेही पोलिसांच्या भानगडी असतील तरी येतात, अन्य कोणाचे असतील तरी लोक येतात. शेवटी आपल्याला त्याला तोंड देणं आहे. परंतु या जर अधिकाऱ्यांनी त्यावेळेला जर मनावर घेतलं असतं तर हे घडलं नसतं. मी पत्र देखील दिलं होतं, बांधकाम विभागाने पोलीस स्टेशनला देखील पत्र दिलं, तरी देखील यांना जाग नाही आली. ते त्याच पद्धतीने खोदकाम करत गेले. शेवटी आम्ही जाऊन ते अडवलं आणि मग पुढचं काम त्यांनी मॅन्युअल सुरू केलं. परंतु जे नुकसान व्हायचं ते होत गेलं. दुसरी गोष्ट, पुन्हा खोदकाम इथं होतच नाही. खडीकरण करतात, पुन्हा खोदतात. माझ्या घरासमोरच त्यांनी पहिले खोदलं, लाईन टाकल्या, समोरच्या बिल्डिंगला कनेक्शन दिलं, परत खोदलं. म्हणजे जो इथे विषय झाला, आता त्यांनी सांगितलं की 392 कोटी रुपये MNGL कंपनीने रिस्टोरेशनसाठी भरले आणि 640 कोटीचं एक्सकॅव्हेशन त्यांनी 640 किलोमीटरचं एक्सकॅव्हेशन केलंय आणि 100 किलोमीटर पेंडिंग आहे. परंतु महापौर मॅडम, आपण याची चौकशी करायचं, ऑडिट झालं पाहिजे. त्यांनी कमीत कमी याच्या दुप्पट रस्ते फोडलेले आहेत. एखादा रस्ता तर 2 वेळेला 3 वेळेला फोडलाय, ती गोष्ट वेगळीच. परंतु दुप्पट तिप्पट याच्यामध्ये रस्ते फोडले गेले आहेत आणि यांच्याकडून पुढचा एक प्लॅन घ्यायची आवश्यकता आहे की तुम्ही पुढचे हाऊसहोल्ड कनेक्शन किती दिवसात पूर्ण करणार आणि त्या अनुषंगाने मी वागायची गरज आहे. दुसरी गोष्ट, मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. आम्ही शेवटी नागरिकांनी निवडून दिलं, महापौरताही आम्ही बघितलं. आपण असाल, प्रशासन असेल, आम्ही रात्री अपरात्री फोन केले, 2 वाजता फोन केले, 3 वाजता फोन केले. आम्ही स्वतः 2-2, 3-3 वाजता लोकांच्या घरावर गाड्यांवर झाडं पडली तर आम्ही रस्त्यावर होतो. पाणी साचलं, त्या पखारवरचा तर अशोका हॉस्पिटलचा आम्हाला फोन आला की तो वाहतोय, रात्री लोक वाहून जातील. बागुल साहेबांना फोन केला, रात्री 2 वाजता जाऊन आम्ही बंद केला. शेवटी या शहराविषयी लोकप्रतिनिधींना तळमळ म्हणून लोकप्रतिनिधी सांगतात. परंतु जर या कंपन्या आणि जर अधिकारी आणि ठेकेदार विशेष करून जर ते गांभीर्याने घेत नसतील तर शेवटी हे सभागृह हे लोकशाहीने गठीत झालेलं आहे आणि हे आम्ही येणार नाही, आमचा महापालिकेचा संबंध नाही, अशा म्हणणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना या लोकशाहीची आणि या सभागृहाची ताकद आहे. त्यांना इथे हजर राहून यांना उत्तर द्यावी लागत आहे. त्यामुळे जर आपण याच्या पुढे जर या शहरामध्ये नीट जर काम केलं नाही तर हे सभागृह निश्चितपणे आपल्याला या विचारविषय राहणार नाही आणि प्रसंगी पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जायची जरी आम्हाला वेळ आली तरी आम्ही सर्वजण आपली तक्रार घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाऊ. तसाच माननीय महापौर महोदय, OFCचा पण विषय होता. विशेष महासभेत खड्ड्यांच्या प्रश्नावर नगरसेवकांकडून विविध सूचना आणि मागण्या मांडण्यात आल्या. आता प्रशासनाकडून या प्रश्नावर कोणती ठोस कार्यवाही केली जाते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.